फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. हे षडयंत्र आहे, षडयंत्र. परंतु मामाश्री असंच घडलंय. म्हणजे पांडव कुंतीसह मृत्युमुखी पडले. म्हणजे पांडवांचा कुंतीसह दुर्दैवी अंत झाला. वाईट झालं तात, अत्यंत वाईट झालं. आपण सत्यच कथन केलं होतं नाथ. हस्तिनापूरच्या राजकारणात नामशेष झाल्यामुळे आता पांडवांचे अस्तित्वच नाहीसे झाले. जळून मृत्यू असा मृत्यू शत्रूलाही येऊ नये. खरं तर धर्माने वागणाऱ्या पांडवांचा कोणी शत्रूच असायला नको होता. आणि आता राजकुमार दुर्योधन सर्वे सर्वा होणार. आपलं भविष्य सत्य होणार नाथ, आपलं भविष्य सत्य होणार. पुत्र विदुरा, धर्म, न्याय, नीती, सत्य या सर्वांचा अंत झालाय विदुरा, अंत झालाय. अरे पराक्रमी पांडवांचा असा अंत व्हावा. धर्माचा अंत झालाय विदुरा, धर्माचा अंत झालाय. आणि अधर्माचा प्रारंभ झाला. राजाने संशयातीत असावं असं म्हटलं जातं, परंतु हस्तिनापूरच्या राजाने कुठल्याही लोकापवादाची तमा बाळगली नाही. सुन्न झालाय मन, सुन्न. षडयंत्राचा गंध अवघ्या हस्तिनापुरात भरून राहिलाय. आणि भगवान भार्गव परशुरामापुढे देखील सत्याचं धनुष्य घेऊन ताठमानेने उभा राहिलेला हा भीष्म अधर्म, अनाचार, अत्याचार यापुढे मान झुकवून उभा आहे. स्वतःच्याच प्रतिज्ञेच्या बंधनात अडकलाय हा भीष्म. माझं अस्तित्व लयास गेलेलं नसताना देखील हस्तिनापूरच्या प्रांगणात हा अधर्म उदयास येताना पाहून मन संतप्त होतं. आणि मग दुसऱ्याच क्षणी मी हतवीर्य आहे, हतबल आहे याची जाणीव होऊन संताप वितळून जातो माझा. मी हस्तिनापुराचा सेवक आहे. हस्तिनापुराच्या राजाचं संरक्षण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे याची खंत वाटते मला. माझा भूतकाळ, माझा वर्तमान काळ या हस्तिनापूरच्या सिंहासनाशी निगडित आहे. तितकात माझा भविष्यकाळही या सिंहासनाशी निगडित आहे. या सत्याची जाणीव होती आणि मनात भय उत्पन्न होतं. अजून किती अधर्माचरण करावं लागणार आहे मला. अजून किती अधर्मी चरणांची साथ द्यावी लागणार आहे मला. या विचाराने मनात भय उत्पन्न होतं. या परिस्थितीने जाणीव करून दिली आहे मला की मी किती विवश आहे.
पांडवांच्या दृष्टीने आता कुंती आणि पांडवांचे अस्तित्व अस्तित्वातच नाही. माताश्री, आपणास वारणावतापासून शक्य तेवढे लवकर दूर जायला हवे. माताश्री, युधिष्ठिर, आता यापुढे मी चालू शकणार नाही. माताश्री, आपण माझ्या खांद्यावर बसावं. जसे जसे माझे ज्येष्ठ आणि कनिष्ठ भ्राता थकतील तसं मी त्यांनाही उचलून खांद्यावर घेईन. केल्यानंतर शत्रू संबंधी किंवा शत्रूच्या नातेवाईकांसंबंधी दया दाखवून दुःख प्रकट करावे, प्रसंगी रुदनही करावे. वृषाली, तू महाराजांवर आरोप करतेस. मी आरोप करत नाहीये, प्रजाच हे कुजबुजते. परंतु प्रजेच्या कुजबुजण्याचा आवाजच प्रचंड मोठा आहे. आणि म्हणून तू महाराजांवर संशय घ्यावास. अगं, हस्तिनापुरातील दिग्गज सुद्धा महाराजांबद्दल मुखावाटे अवाक्षर काढत नाहीत. आणि तू तर असं बोलत आहेस की जणू तू राजनीती आणि कूटनीतीतील तज्ञ आहेस. पुरोचन आगीत दग्ध झाल्यामुळे सत्य जाणण्यास कोणताही मार्ग राहिलेला नाही. पुरोचन जर आज जिवंत असता तर तुझ्या साऱ्या संशयाचे निराकरण त्याने केले असते. नाथ, माझं एक ऐकाल. आपण सोमपुरी परत जाऊया. हस्तिनापुरातील राजकारण जीव घेणं झालं आहे. मला त्याची घृणा आली आहे.